नेस्को मधल्या कॉन्सर्टचं नागपूर कनेक्शन आता उघड झालंय। कॉन्सर्टचं नागपूरच्या कंपनीनं आयोजन केल्याचं आता समोर आलंय। इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शन कंपनीचा पत्ता हा नागपूरचा। नेस्को आणि इन्स्पायरिंग टाय या दोघांनी या कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं अशी माहिती समोर येते। कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोघांचा मृत्यू झालाय। नेस्को आणि इन्स्पायरिंग टाय या दोघांनी मिळून टेक्नो नाईट टाइम्स या कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं। 9 या म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन केलं। या प्रकरणी नेस्कोच्या सनी जैन आणि बालकृष्णन कुरूप यांच्यासह इन्स्पायरिंग टायचा संस्थापक आकाश सामल यांना आता अटक करण्यात आली। आणि या सगळ्या प्रकरणी आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, आता या सगळ्या कॉन्सर्टचं नागपूर कनेक्शन उघड झालंय, तपासात आणखी काय गोष्टी समोर आल्यात? निश्चितच मुंबई पोलिसांना खरं तर चौकशी दरम्यान एक मोठी अपडेट जे ते हाती लागल्याची पाहायला मिळते। खरं म्हणजे गोरेगाव नेस्को या प्रकरणात यापूर्वी 6 आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आले होते आणि त्यांना आज बोरवली न्यायालयामध्ये सुद्धा हजर करणार आहेत। आणि त्यापूर्वी आपण पाहतोय की आता नेस्कोच्या म्युझिक कॉन्सर्टचा हा नागपूरचा सुद्धा कनेक्शन असल्याचं जे ते माहिती आता पोलिसांना मिळालेली आहे। आणि त्यासोबतच इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शन कंपनीचा जो पत्ता आहे हा नागपूरच्या संजय गांधी नगर मधला असल्याची जे ते माहिती आता समोर आले। त्यामुळे नेस्को आणि इन्स्पायरिंग टाय या दोघांनी मिळून खरं तर जो गोरेगावमध्ये कॉन्सर्ट झाला होता हा कॉन्सर्ट जो आयोजन केला होता आणि टेक्नो नाईट टाइम्स या म्युझिक कॉन्सर्टचं जे ते संपूर्ण आयोजन सुद्धा त्यांच्या माध्यमातूनच करण्यात आलं होतं। आणि त्यामुळे आता या प्रकरणात नेस्कोच्या सनी जैन आणि बालकृष्ण यांना खरं तर इन्स्पायरिंग टायच्या संस्थापक आकाश सामल यांना सुद्धा या तिघांना यामध्ये अटक करण्यात आल्या आणि पोलिसांकडून आता यांच्यावरती सुद्धा पुढचा तपास हा जो तो सुरू आहे। कारण की शनिवारी म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान खरं तर हा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे त्या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण बाब जे अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळे याच्या सखोल चौकशी ही पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। आणि यामध्ये आता मुंबईत घडलेल्या पार्टीचे धागेदोरे हे आता थेट नागपूरशी सुद्धा जोडले जात आहेत असं सुद्धा माहिती समोर येते। त्यासोबत एका आरोपीला यापूर्वी कल्याणमधून सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीचा कॉन्सर्ट हा गोरेगाव नेस्को येथे पार पडला आहे याचे आता धागेदोरे नक्कीच जय, त्यामुळे चौकशीतून आणखी काय बाबी उघड होतात हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।